मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. मॅच आपण पाहतोय RCC भगतवाडी आणि जियान 11 वलप बे. पहिला गोलंदाज ऋषी ज्यानं पहिला चेंडू अतिशय वेगवान फेकलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिला विकेट. अप्रतिम. पहिल्या चेंडूवरती शोध सुरू होता, अखेर दुसऱ्या चेंडूवरती मिळाला. डीजे विनंती आहे, कॅचचा जल्लोष नक्कीच करा पण शॉट कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ आपण घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानावरती सागर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अमित केणी. फलंदाजी आपल्या वाट्याला आली आणि आपल्या वाट्याला फलंदाजी आल्यानंतर ती जबाबदारी, तो धाडसी निर्णय आपल्या डगआउट मध्ये घेतला गेलाय आणि त्यांच्या निर्णयावरती आपण कशा प्रकारे धावसंख्येचा दुजोरा वाढवण्यासाठी प्रयत्न कराल हे पाहण्यासाठी फलंदाजाच्या अर्थातच फलंदाजी करणारी टीम RCC भगतवाडी संघाचे पाठीराखे, तदनंतर जियान 11 वलप बी संघाचे पाठीराखे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला अगदी वेगानं चेंडू होता, डीप कव्हरला चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण आणि एका धावेने धावफलक आता सजायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू नंतर एक धाव आली आहे. ऋषी हा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजानं 3 चेंडू आतापर्यंत निर्णायक फेकलेत. ज्या पहिल्या षटकाला फेकण्यासाठी त्याला पुढे आणलं, त्या पहिल्या षटकातील 3 चेंडू ज्या पद्धतीनं आशा होत्या आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या, त्या पूर्ण केल्यात. मात्र आता 11 नंबर परिधान केलेली टी शर्ट यावेळेला स्ट्राइक वरती येईल. बॅटची कडा, स्लिपला चेंडू गेलाय, मात्र त्यावेळेला चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, तो दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा, एकेरी दुहेरी तिहेरी आणि मध्ये मध्ये टायमिंग शॉट. असं जरी चित्र असलं ना तरी येणाऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी एक योग्य बाजू मिळेल, परंतु डॉट बॉल तुम्हाला डोकेदुखी आणि कॉन्फिडन्स लो करणारा असेल. आपण पाहतोय 4 चेंडू झालेत ऋषीचे आणि धावा खर्च केल्या 3, म्हणजे आतापर्यंत फार सुंदर गोलंदाजी राहिली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी आडव्या पट्ट्यात खालच्या दिशेने चेंडू उसळी घेतली होती, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थ्रो देखील तितका सुंदर. बॅकअप अगदी 3 खेळाडूंचा आहे. धावसंख्या मिळतील 2 आणि इज इक्वल टू 5 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू P1 चा पहिला षटक होता, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर, तरी सुद्धा ऋषीनं यांना आतापर्यंत जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्याचा शोध, अप्परकट क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केलाय परंतु कॅच ड्रॉप. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाहीये, वारंवार प्रयत्न केला जातोय परंतु चहू बाजूला फिल्डिंगचा आराखडा अगदी लॉक करून ठेवलाय. ओव्हरची समाप्ती, एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. या ऋषीला 1 विकेट मिळालाय आणि धावा धावफलकावरती ऋषीनं खर्च केल्यात आतापर्यंत 6 धावा. डीजे आज खरं तर ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात, या अगोदर अगदी आपल्या मधुर वाणीतून
माझी माऊ या चौकारानं आता धावसंख्येचा वेग वाढेल. एकेरी दुहेरी धावसंख्या आणि गोलंदाजानं फलंदाजांना आतापर्यंत थांबून ठेवलं. कुठेतरी पिकअप हवा असतं आणि कदाचित तो पिकअप या चौकारानं आलाय का हाही आता एक बघण्यासारखं वातावरण राहील. अमित केणी आणि गणेश यावेळेला अगदी अपील केली आहे जोरात, परंतु अपील अंगावरती घेतली नाहीये. मैदानावरती जितकी अपील असते ना तितका तुमचा उत्साह जोश मैदानावरती खुन्नस फार महत्वाचा आहे. कारण खुन्नस शिवाय क्रिकेटमध्ये मजा नाहीये. प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्यासाठी प्रयत्न करतील फलंदाज. यावेळेला अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक टप्प्यात चेंडू उचलतो, एकदा कंप्लीट. एकच धाव, एका धावेने धावफलक आता 11ने सजला गेलाय. या षटकातील 4 चेंडू संपलेत. गोलंदाज आहे ऋतिक. ज्या पद्धतीनं ऋषीनं गोलंदाजी केली अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल कदाचित ऋतिक ठेवत आहे. कारण दोघे सख्खे भाऊ आणि अगदीच त्यांची जी शैली आपल्या टीमसाठी आजमावत आहेत. या वेळेला पंचांनी बोट आकाशाकडे केले आणि सांगितलंय हा फलंदाज बाद आहे. आणखी एक विकेट. डीजे मुळेच मराठी माणूस जिथे जिथे आहे ना तिथे तिथे ताठ मानेने उभा आहे. अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खरं तर माणूस म्हणून जगले. त्या माणसासाठी आपण साष्टांग प्रणाम करू आणि पुढे चलूया. इथे नवीन फलंदाज मैदानावरती येईल, सागर. या षटकातील शेवटचा चेंडू ऋतिक. चांगला चेंडू आहे, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर RCC भगतवाडी संघाच्या धावा 11. खेळ समाप्त झाला आणि 11 धावा धावफलकावरती. अतिशय आजच्या नाईट मध्ये आपण पाहिलं ना तर एक इनिंग सोडल्यानंतर बाकीच्या सगळ्या धावसंख्या अगदी लो पाहायला मिळाल्या. त्याचं कारणही अजूनपर्यंत कळालं नाही आहे, परंतु इथून पुढे धावसंख्या लो होण्याची क्षमता आहे. परंतु एका दुसरा फलंदाज जर अगदी तुटून पडला ना तर धावसंख्येचा आराखडा मोठा करू शकतो. इथे तसंच प्रयत्न करावा लागेल सागर आणि गणेश याला. पहिला चेंडू यावेळेला हलक्या आता पुश केलाय. चेंडू जातो तडमॅक क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तिथे चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. डीजे फिल्डिंग साठी तळमळ केली जाते, परंतु मी विनंती करेल दोन्ही टीमच्या खेळाडूंना आणि इथून पुढे खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना आयोजकांच्या वतीनं की जास्त अगदीच रिस्क तुम्ही घेऊ नका. कारण अशा मॅचेस भरपूर होतील, परंतु आपली शरीर यष्टी तितकीच मजबूत असणं
फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखादा चेंडू जरी मिस झाला तरी तिथे आपण थांबायला काही हरकत नाही, स्वतःला सावरा. यॉर्कर लाईन इथे प्रयत्न केला जातोय, परंतु एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. सागर घरतनं आतापर्यंत एक चेंडू खेळलाय. त्यानंतर गणेशनं 9 चेंडू 15 धावा बनवल्यात आणि आपल्या टीमला एका उंच धावसंख्येवर नेण्यासाठी तो अजूनही प्रयत्न करतोय आणि त्याच्या प्रयत्नाला कितपत यश मिळेल ते पाहूया. कारण गोलंदाज ऋषी, ऋतिक आणि पुन्हा एकदा ऋषी आतापर्यंत आपली सक्सेसफुल गोलंदाजी करतायत. यावेळेला बॅटची कडा होती, कदाचित तिथे विकेट किपरच्या अगदी थोडासा बाहेर असेल कदाचित हा चेंडू, त्यामुळे गॅदर करता आला नाहीये. परंतु एक धाव, जसा चेंडू हातातून सुटलाय ना तशी एक धाव चोरली गेली आहे. फलंदाजाची हीच शैली आत्ताच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. मागील वर्षाचं क्रिकेट या वर्षीच्या क्रिकेटच्या तुलनेत खूप फास्ट झालंय, वेगवान झालंय. मर्यादा आहे. या वेळेला मागे सरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॅडला चेंडू आदळलाय. अगदी कमरेलगतचा चेंडू होता आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळते. ऋषीने आतापर्यंत चेंडू फेकले 4 आणि धावा खर्च केल्यात 6. ऑल टोटल आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. एखाद मोठा फटका धावसंख्येचा वेग वाढवायला वेळ लावणार नाहीये. यॉर्कर लाईन. आता मात्र मैदानावरती थंडी आणि थंडीमध्ये हा गरम चेंडू, ज्याला आपण यॉर्कर म्हणतो, हा चेंडू खेळायचा असेल तर फुटवर्कचा वापर, आपली डोकेलिटी, सगळं काही वापरावं लागेल. कारण त्याशिवाय फटका सजवला जाणार नाही. बरेचसे चेंडू कठीण असतात, परंतु त्या कठीण चेंडूंना चांगले चांगले खेळाडू कशा प्रकारे बनवत असतात हे देखील आपण पाहतात. तसं काही चित्र या फलंदाजांना करावं लागेल. कारण आता ऋषीनं हा दुसरा षटक घेतलाय आणि पहिला षटक त्याचा सक्सेसफुल राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटला घसपटत मिड विकेटला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्या बनल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं मैदानावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आरसीसी भगतवाडी संघाच्या 2 विकेटच्या नुकसानीनंतर 18 धावा. साऊंड मास्टरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण कलाकारांचा श्वास आणि प्राण हे खरं तर साऊंड मास्टर असतात. आम्ही फक्त इथे बोलत असतो, परंतु आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तम काम हे साऊंड मास्टर करत असतात. त्यांचा आभार. खरं तर या मैदानावरती मंडप डेकोरेटर्स ज्यांचं आहे ना, त्यांनी अप्रतिम ही सेवा आमच्या आयोजकांना दिलेली आहे. त्यांचा आभार. आमचे पंच 18 तारखेपासून आज आणि उद्या मेगा फिनालेपर्यंत उत्तम दर्जाचं काम करत आहेत, त्यांचं देखील आभार. आतापर्यंत लाभलेले आपले समालोचक, त्यांचा आभार. आणि ही संपूर्ण स्पर्धा, संपूर्ण लेखाजोखा ज्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती पाहायला मिळतंय, त्या WTC लाईव्ह या सगळ्याच कॅमेरामॅन मास्टर्सचं आपण आभार व्यक्त करूया आणि घेऊन चलूया पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 क्रिकेटचा थरार. टेनिस क्रिकेट जगतातील ही दर्जेदार स्पर्धा या चिंचवली गावच्या पनवेलच्या कुशीमध्ये पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेला तुमच्या समोर मांडणारे आयोजक या सगळ्या खेळाडूंना आपलं सादरीकरण करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. यावेळेला चांगली गॅप शोधली आहे. चेंडू अगदी वेगाने इन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार.
या चौकारानं आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूवरती चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने चालला होता आणि तशीच दिशा दाखवली, म्हणजे ज्या दिशेने चेंडू येईल ना त्याच दिशेने बॅट फिरवली आहे फलंदाजानं आणि तिथे एक 4 नंबरचा फटका मिळालाय. चौकार 22 धावा धावफलकावरती. वैभव गोलंदाजी मार्कवर. मागच्या 3 षटकांमध्ये ऋषी आणि ऋतिक यांना पाहिलं, त्यानंतर आता सलग तिसरा गोलंदाज. म्हणजे 5 षटकांचा सामना असल्यानंतर सर्रास टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या रायगडमध्ये आणि पनवेलमध्ये आपल्याला 4 गोलंदाज पाहायला मिळतात आणि त्यातील वैभव हा 4था षटक घेऊन आलाय, ज्यानं पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात आणि समोर फलंदाज आहे गणेश. गणेश आतापर्यंत प्रयत्न करतोय, पंचांना अपील केली आहे, परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत. इट इज अ वाईड बॉल. हा अवांतर चेंडू आहे, धावसंख्येत भर पडेल. पहा कशा प्रकारे विकेट 2 मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर गणेश आतापर्यंत स्वतःला सावरतोय आणि आपल्या टीमला धावसंख्या उभं करण्यासाठी प्रयत्न करतोय. मित्रांनो, साधं काम नाहीये. एखादा खेळाडू गेल्यानंतर मैदानावरती सेट होऊन खेळतोय आणि आपल्या दिमागी शैलीतून आपल्या टीमला एक उच्च स्कोर देण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर या प्रयत्नांतूनच त्यांचं नाव या क्रिकेटच्या करिअरमध्ये जास्त होत असतं. यावेळेला आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न, जो फटका वैभव या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती केला होता, थांबून खेळला जातोय. संयम, टायमिंग शॉट, गॅप शोधली जाते आणि एकेरी दुहेरी कनेक्टिव्हिटी चालू ठेवली जाते. हेच पाहिजे. संयम फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. परंतु आता वैभवनं 2 चेंडू फेकलेत, अप्रतिम राहिले. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला पायालगतचा चेंडू ऑन साईडला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक टप्प्यात चेंडू उचलतो, एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. थ्रो फेकलाय, बॅकअप मिळालाय, एक धाव मिळेल. पहा आपल्या बॅटला कनेक्टिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. 1 असे 2 असे, कारण एका डॉट बॉल आला ना तर थोडंसं कॉन्फिडन्स लो होत असतं आणि त्या कॉन्फिडन्सला अर्पायचं नसेल तर चेंडूला पाहून ज्या दिशेने चेंडू येईल ना त्या दिशेनं किंवा सन्मान देऊन एकेरी दुहेरी धावसंख्या चालू ठेवणं फार महत्वाचं आहे. 24 धावा धावफलकावरती आणि 4था चेंडू फेकून काढेल पंचांच्या डाव्या बाजूनं, उजव्या बाजूनं. यावेळेला घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे फटके आपल्याला फार तर इंस्टाग्राम रील्स वरती पाहायला मिळत आहेत आणि सक्सेसफुल देखील असतात. हा फटका जर लागला असता तर तो अगदी मैदानाच्या बाहेर असता, पण तसं घडलं नाहीये. चेंडूचा वेग जास्ती होता, संपर्क आला नाहीये. यावेळेला प्रयत्न करतोय सागर. अतिशय सुंदर चपराक लगावली, अप्पर फटका आणि 1 बाउन्स सीमारेषा बाहेर डीपला चेंडू येतोय. चौकार. आपण गणेश आणि सागर याची फलंदाजी जर पाहिली ना तर आतापर्यंत 28 धावांमधील जवळजवळ अर्ध्या धावा याच एंडनी आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या या फटक्याला त्यांना यश मिळते. म्हणजे अजूनही प्रयत्न त्यांचे चालू आहेत आपल्या टीमला या इनिंगला सजवण्यासाठी. यॉर्कर लाईन यावेळेला लोअर फुलटॉस, पायालगतचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आलाय, 1च धाव मिळेल. फिल्डर्सचं देखील कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे, कारण जशा बॅटमधून चेंडू निघतोय ना तसा त्या चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्यांना यश देखील मिळतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आम्ही जर तुम्हाला टायमिंग सांगितलं ना की 20 मिनिटाच्या आत षटक संपायला हवं होतं, तर इथे बरोबर 18.5 मिनिटात हा षटक 4 षटक समाप्त झालेत. असं सहकार्य प्रत्येकानं केलं पाहिजे. एकूण धावा आपण पाहतोय 29 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर. अजूनही स्लॉगरचा शेवटचा षटक आहे. कशा प्रकारे या षटकामध्ये धावसंख्या येतील, कशा प्रकारे कंजूसी गोलंदाजी केली जाईल ते पाहू. त्या अगोदर ऐकूया साऊंड मास्टर कडून एक सुमधुर गीत. गणेश 15 चेंडू 21 धावांवर खेळतोय आणि सागर 5 चेंडू 6 धावांवरती खेळतोय. आपण सध्या स्ट्राईक वरती पाहतोय सागर याला. आता 6 चेंडू स्लॉगरचे आहेत. खरं तर मागच्या 4 षटकांमध्ये जे करू शकले नाही ना
ते कधी कधी 6 षटकांमध्ये करताना आपण बऱ्याच फलंदाजांना पाहतो. मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे वैभवने, ज्या प्रकारे ऋतिकने, ऋषीने गोलंदाजी केली ना, त्याच माफ करा, त्याच प्रकारे आता वैभवला गोलंदाजी, राज मात्रेला गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू सागरसाठी. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता चूक नाहीये, आता मात्र परतावा लागेल सागरला मैदानाच्या बाहेर. डीजे फटका फार सुंदर होता, परंतु मागच्या षटकात जर विचार केला सागरनं एक चपराक लगावली होती, त्या दिशेनं फिल्डिंग लॉक केली गेली आणि तिथे फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राइक घेईल. हरी. गोलंदाज राज मात्रे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपल्या खेळाडूंना विश्वास दाखवतोय. फुलटॉस चेंडू. आल्या आल्या हरीनं दणका दिलाय, नामाचा गजर केलाय आणि या षटकारानं धावसंख्येचा वेग वाढवलाय. बेग 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 बेगेट. मी सांगितलं होतं क्रिकेट फार फास्ट झालंय. काही काळ आपण पाहिला तर टीम मध्ये फक्त 2 ते 3 खेळाडू असायचे जे उत्तम दर्जाचा खेळ करायचे, परंतु आता टीम मध्ये 10च्या 10, 11च्या 11 खेळाडू असे असतात जे मॅच मध्ये कधी रंगत निर्माण करतात. हरी आलाय आणि हरीनं सुरुवात केली आहे. मोठा फटका. ओ माय गॉड, आजच्या नाईट मधील हा आणखी एक दर्जेदार सिक्सर. पहा, 2 षटकार धावफलक अगदी जे स्तब्ध होतं ना, हळुवार गतीनं, अगदी स्लोअर ट्रेन जशी चालली आहे ना तसं चालले होते, परंतु या 2 षटकाने 41 धावा, म्हणजे आता सेकंड इनिंग मध्ये ज्या माफक धावांचा शोध सुरू होता ना त्यामध्ये आता एक व्यूहरचना केली गेली आहे या संघाची. जियान 11 वल्लभ बी आणि फलंदाज आहे हरी, ज्यांना 2 चेंडूंवर 2 मोठे फटके हॅट्रिकच्या बोळ्यावरती आहे. राजला विचार करावा लागेल. पहिला चेंडू अप्रतिम फेकला, मात्र या चेंडूवरती नेमकं काय असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे धडपड सुरू आहे, मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 42 धावा. दोन्ही फलंदाज आता मात्र सेट होऊन खेळतायत. हरीनं आल्या आल्या 2 फटके खेळलेत, म्हणजे तो डगआउट मध्ये सेट झाला होता. आणि गणेशनं 15 चेंडूंमध्ये 21 धावा केल्यात, म्हणजे विकेटची गळती लागल्यानंतर स्वतःला सावरलं आणि आपल्या टीमला देखील सावरलं. मोठा फटका, बॅटची कडा, विकेट किपर चेंडूवरती येतोय आणि इथे चूक नाहीये. आता मात्र परतावा लागेल गणेशला मैदानाच्या बाहेर. आणखी एक विकेट. डीजे इथे पहा, कधी कधी सामन्याचं चित्र आपणच बदलवत असतो. 42 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानीनंतर राज मात्रे याच्या 2 चेंडूंवरती षटकार केल्यानंतर हरीनं 3रा चेंडू डॉट खेळला होता, परंतु त्याला जर स्ट्राईक असती तर कदाचित त्या येणाऱ्या चेंडूंवरती त्याला बरंच काही करता आलं असतं, परंतु आता तो नॉन स्ट्राईकला आहे आणि येणारा फलंदाज नवीन रुद्र जो आता स्ट्राईक वरती असेल. हरी काहीतरी कानमंत्र देईल की कशा प्रकारे या चेंडूला फेकलं पाहिजे, कारण शेवटचा चेंडू आहे. तोच कानमंत्र देतील राज मात्रे याला. ऋषी आणि त्याचे ऋतिक हे अगदी पाठीराखे की कशा प्रकारे हा चेंडू फेकला पाहिजे. राजकडे कॉन्फिडन्स आहे, त्याने आल्या आल्या पहिला चेंडू फेकला होता, विकेट प्राप्त केला होता, मात्र आता तोच कॉन्फिडन्स या शेवटच्या चेंडूला पाहायला मिळेल की रुद्र त्याला प्रत्युत्तर देईल. यावेळेला चेंडू अगदी ऑफ स्टंपला सोडून गेलाय.
हा अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडेल. एकूण धावा 43, 43 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू फेकताना काहीतरी वेगळा मनसुबा असावा राजमात्रेचा, कारण त्याची उंची, त्याची गती आणि त्यांची अगदी पावलांचं गणित हे अगदी मागच्या चेंडूंमध्ये फार सुंदर, परंतु इथे थोडंसं बिघाड आलंय असं वाटायला लागलं, कारण 2 चेंडू फेकलेत अवांतर धावा. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्त्वाची असते. आता एक एक धाव जियान 11 वलभ बी संघाला इम्पॉर्टंट राहील, महत्त्वाची राहील, कारण त्यांच्या धावसंख्या माफक अशा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याकडे त्यांनी वाटचाल केली आहे. शेवटचा चेंडू फेकताना 2 अवांतर चेंडू फेकावे लागले. यावेळेला मोठा फटका लॉब केलाय, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, क्या बात, अप्रतिम, दर्जेदार. शेवटच्या क्षणाला शेवट गोड केलाय. कारण मी सांगितलं होतं मागच्या 4 षटकांमध्ये काय झालं ते महत्वाचं नाही, कधी कधी शेवटचा षटक मॅचचा कायापालट करू शकतो. आणि पहिल्या इनिंग मध्ये अगदी दमदार 3 स्ट्रोक पाहायला मिळाले. हरियाच्या बॅट मधून 2 षटकार आणि रुद्र याच्या बॅट मधून 1 षटकार, आणि या 3 षटकारांच्या जोरावर धावसंख्येचा वेग वाढला. आणि ऑल टोटल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जियान 11 वलभ बी संघाच्या धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच अर्धशतक, 50 धावा. आता येणाऱ्या सत्रामध्ये 30 चेंडूत 51 धावसंख्या बनवायच्या आहेत. यस, भगतवाडी संघाच्या धावा. आणि इथे विनंती आहे श्री गणेश गिरवले संघ आणि पागड्याचा पाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. श्री गणेश गिरवले आणि पागड्याचा पाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. माफ करा, आपण पाहतोय आरसीसी भगतवाडी संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 50. शेवटपर्यंत लढण्याची धमक रुद्र आणि हरी यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली आणि त्याला साथ दिली फलंदाज त्यांना साथ दिली गणेश सोनावणे यानं. आणि एकूण धावा धावफलकावरती 50, टार्गेट 51. 30 चेंडू 51 धावांचं टार्गेट कशा प्रकारे बनवतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे आपण पाहूया. सुनील, तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन्ही कर्णधारांना विनंती करूया, पागड्याचा पाडा आणि श्री गणेश गिरवले संघ दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, आपण पहिला चेंडू पडण्याच्या आत नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. तर दोन्ही संघ उपलब्ध जर पहिला चेंडू फेकण्याच्या आत राहिले नाही तर सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल, याची दक्षता घ्या. आणि एक कर्णधार उपलब्ध असला तर दुसरा कर्णधार आला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, हे लक्षात घ्या. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 30 चेंडू 51 धावा कशा प्रकारे धावसंख्या बनवतील, कशा प्रकारे थांबवतील ते पाहूया. आपण पाहत आहात आरसीसी भगतवाडी आणि जियान 11 वलभ. चला, फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती, लवकरात लवकर आपण त्वरा करा. मी पंचांना देखील विनंती करतोय की आपण देखील त्यांना आवाज द्या. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. खरं तर चिंचवली गावामध्ये आल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम लोकोत्तर राजा राघव रामचंद्रंच रावणारे रमापतीम राजीवलोचनम रामम तवंदे रघुनंदनम प्रभू श्री रामचंद्र. खरं तर ज्या महाचरित्राचं गुण, महाचरित्रांचे गुण आपण आत्मसात करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या काळामध्ये अष्टप्रधान ऋषी मंडळ आणि त्या ऋषी मंडळांची ती कायदे व्यवस्था आज आपल्याला गावोगावी त्यांच्याच विचारधारेतून केलेली बांधणी संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. असा आध्यात्मिक परंपरा जपणारा आपला चिंचवली गाव आणि या गावचे ग्रामस्थ मंडळ यांच्या नावातच खरं तर हे चषक आहे. चलूया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे जोडले गेलेत प्रवीण टेंबे सर. एका बाजूला आहे श्री गणेश गिरवले संघ, दुसऱ्या बाजूला पागड्याचा पाडा. तर विनंती करतो सन्मान्य मान्यवर ज्याचे शुभास त्या टॉस इथे केला जाईल. हेड अँड टेल गोल्डन कॉइन आहेत. मी बाबांना विनंती करतो की या आणि आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. फर्स्ट राऊंड मधील शेवटची मॅच आहे. गिरवले
विरुद्ध आपण पागड्याचा पाडा हा संघ पाहतोय जो खोणी या विभागातून आलाय आणि गिरवले संघ म्हटलं तर कसलखंड विभागातून आलाय. येस, 5 ओव्हरची लढत आणि बाबांना विनंती आपण टॉस करायचंय. हेड अँड टेल. गिरवली कॉलिंग. हेड कॉल टीम गिरवले आणि टॉस आपण पाहतोय हेड आलाय तर गिरवली टीम वॉन द टॉस. बाबांना विनंती की आपण बसून घ्या. तर निश्चित गिरवले संघ टॉस जिंकला. ऑन स्क्रीन 5 ओव्हरची लढत. महत्वाचा एक डिसिजन काय घेणार? डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतो, तर नवीन ठिकाणी खेळायला आलो, थोडा प्लेयर्स पण आले नाहीत, विचारतो आणि सांगतो काय येते पूर्णपणे. कसं वाटलं तुम्हाला हे आयोजन? ग्रामस्थ मंडळ चषक, श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आणि पागडचा पाडा पहिल्यांदा मला वाटतं ही मॅच दोघांमध्ये होणार. हो तेच, पहिल्यांदाच आम्ही त्यांच्यासोबत खेळणार आहोत. सामना चांगला होणार, नवीन संघ आहे, खेळायला सुद्धा मजा येणार. आणि चिंचवली इथे आम्ही पहिल्यांदाच खेळत आहोत. मी आभार मानतो त्यांचे का आम्हाला इथे एंट्री दिली. आमचे दादाचे ओळखीचे आहेत. यस, थँक्यू सो मच. टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग. पागडचा पाडा संघ एक महत्वाची मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. गिरवले संघाविरोधात पहिल्यांदा खेळणार, परंतु जेव्हा तुमचा संघ रायगडमध्ये येतो, पनवेलमध्ये येतो, इकडचं क्रिकेट तुम्हाला कसं वाटतं? इकडचा क्रिकेटच्या बद्दल बोलायचं झालं तर खूप चांगलं क्रिकेट असतं आणि नाईट टुर्नामेंट आमची पहिलीच दुसरी एंट्री असेल इकडे आणि आयोजन खूप छान आहे आणि मला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी जे आयोजक आहेत त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. येस, थँक्यू सो मच. मॅच सुरू आहे. कॉम्बॉक्सकडे आपण जाऊया आणि पुन्हा एकदा ऐकूया सुनील जियाना. 51 धावांचं टार्गेट आहे. जियान 11 वल्लभ ब संघाला. राजेश पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत वल्लभ बीजेपी कडून, त्यांना आपण त्यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. या टीमचे पॅकर आहेत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया द व्हॉइस ऑफ सांडपाडा लाईव्ह मुंबई सुनीलजी. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच प्रवीणजी डेंबे सर. मॅच कडे इथे पहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीये, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमला खरं तर संजीवनी देणारा हा चौकार आपण बघितला नाही. या बॉलवरती 4 धावा प्राप्त झालं. चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल, म्हणजेच या चौकारानं खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावांचं दार खऱ्या अर्थानं खुलं केलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील ही 4थी नाईट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बोलवा आता पुन्हा एकदा तयार होतो सागर. पहा अचूकतेवरती आणि एका चांगल्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॉलिंग. यावेळेला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि ते पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळले जाणार हे देखील बघितलं जाईल. अनेक प्रेक्षक सध्या ही मॅच लाईव्हच्या माध्यमातून बघतात. त्या सर्वच आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सागर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड. उचलला, फेकून दिलाय, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आमचे सागर फराट आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक बाईक यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी सुद्धा जिंकलेली आणि जोरात पार्टी त्याने दिली करण कालन किंवा आम्हाला सर्वांना. ओम साई MTC लाईव्हचे ते ओनर आहेत सागर फराट.
यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे पहा एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. एक ओव्हरचा आता खेळ संपलाय आणि धावफलकावरती 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या बॉल शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये 37 करायच्या आहेत. चला टीम मीटिंग आता बिलकुल चालणार नाहीये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता 37 धावांची गरज आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, जिथे मात्र या पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. सतीश याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग त्याने ओव्हर नंबर 1 मध्ये दाखवली. या मॅच मध्ये आतापर्यंत 6 बॉल त्याने फेस केला आणि 13 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत. म्हणजे एक चांगले योगदान तो सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये असताना ऍज अ ओपनर म्हणून स्वतःला इथे मात्र सिद्ध करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलंय. अनिकेत यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे हे देखील पाहिलं जाईल. अनेक आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मुख्य आयोजक पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा जितकं कौतुक करू तितकं कमीच असणार. इथे जर का आपण बघितलं तर गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये तयार झाला अनिकेत. अतुलभाई शेळके, अमोलदादा शेळके, त्यानंतर जर का आपण बघितलं तर एवन ब्रदर्स, अंकुश शेळके, आकाश शेळके, निकेश शेळके, रिषभ शेळके, एवन ब्रदर्स, सूरज जांभळे, नीरज जांभळे, ओमकार शेळके, बंडभाई, रोहित भाई, अधिराज आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर योगेश शेळके, प्रशांत शेळके, त्यानंतर जर का आपण बघितलं तर संदीप शेळके, उमेश दादा पाटील. खऱ्या अर्थानं त्यांना देखील आपण पाहिलं. प्रतीक दादा यांना देखील आपण बघितलं. राज राय, सतीश पाटील, राजा पाटील, समीर गवळी, सतीश शेळके यांचं देखील एक चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत शेळके यांना देखील आपण बघितलं. यस, एकदा अपुरी धावलेली. पुन्हा एकदा गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. अनिकेत दरम्यानचा पुढचा बॉल थांबतात, वेळ घेतात. त्यांना माहिती आहे आता योग्य टप्प्यावरती मला गोलंदाजी लागणार आहे आणि ते पहा गोलंदाज वेळ घेतो. अनिकेत यांना सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे पहा शांत ठेवला. अनिकेतच्या वेगाने खऱ्या अर्थाने इथे पहा बॅटरला बिग हिट करता आलं नाहीये, इतका वेग होता. नेक्स्ट मॅच वर स्वस्तिक 11 बागड्याचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संकल्प 11 गिरवलं. हा संघ आपण बघणार आहोत. या वेळेला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, फिल्डर तिथे मात्र कॅच प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळालंय. विकेटचं पतन, पहिली विकेट, बॅट्समन बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. संकल्प 11 श्री गणेश गिरवले आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय स्वास्तिक 11 पाकड्याचा पाडा. असा सामना आपण बघणार आहोत जिथे टॉस जिंकलाय. गिरवल्या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला.
17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1.3 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल ओ यावेळेला ओ शॉट ऑफ द नाईट. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला कडक बेधडक 6 धावा षटकार. अरे ठोक डीजे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या रात्रीतील सर्वाधिक सुंदर देखणा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. तिथे मात्र 6 धावा आपण बघितल्या. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. 20 बॉल मध्ये 30 करायच्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 20 बॉल मध्ये 5 षटकार तुम्हाला इथून मात्र मारावे लागतील. पुन्हा एकदा अनिकेत तयार होतो. पाहूया अनिकेत कमबॅक करेल का. कमबॅक करणं जाणतो अनिकेत. परंतु इथे पहा लाईन खराब आहे आणि पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता धावफलकावरती 22 रन्स आतापर्यंत आपण बघतो. 20 बॉल मध्ये 29 करायच्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोंका. बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. 6 धावा. तू ठोक डीजे. अठ्ठावीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती. चांगली फटकेबाजी आतापर्यंत राज मात्रे आणि त्यांच्या सोबतीनं सतीश पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. 1.5 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा आपण बघतो. 19 बॉल मध्ये 23 करायच्या आहेत. 19 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. अनिकेत यावेळेला पहा लाईन पाहावी लागेल आणि एक्झॅक्टली टप्पा पंचांनी ओळखला आणि त्यानंतर पंचांनी लगेच आमच्यापर्यंत इशारा दिला की हा बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती आता जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत तयार होतोय. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. मारायचा होता वाशीला परंतु बॉल गेला काशीला. तिथे मात्र पहा फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार. मिळतात धावा 4. येतोय चौकार. यांच्या खरं तर वाणीतून गायलेले संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. जिथे मात्र एकनाथ माळी सर आणि क्रिकेट यांच्या संदर्भात अनेक गाणे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला त्या ऑर्केस्ट्राच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यावेळेला कोणतीही स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये रंगत ही येणारच. आणि इथे पहा 18 बॉल मध्ये आता 18 धाब्यांची गरज आहे. 3 षटकार तुम्हाला येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून मात्र मारावे लागतील. 18 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे अमितला आता त्याचा दमखम दाखवावा लागेल. त्याच्याकडे कॅप्टनने का बॉल सोपवलाय हे त्याला आता सिद्ध करावं लागेल. इथून जर का डॉट बॉल किंवा विकेट जर आल्या बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये येईल फिल्डिंग करणारा संघ. अर्थात RCC भगतवाडिया संघ. गोलंदाज तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ऑइल तयार झाला. अमित किनी यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत पहा फक्त एकच धाव मिळणार.
एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. बॉल टू रन समीकरण आहे. डॉट बॉल विकेट तुम्हाला घ्यावा लागतील या मॅच मध्ये. तुम्हाला जर आपल्या टीमला विजय मिळून द्यायचा असेल तर फिल्डिंग करणाऱ्या RCC भगतवाडी या टीमला योग्य टप्प्यावरती आता या गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कमीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी अंगलट नाही येणार. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला पहा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु डायरेक्ट हिट झालं नाही. त्यानंतर पहा या बॉलवरती आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला. तब्बल 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. आता समीकरण पहा. येणारे बॉल 16 आणि 16 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 16 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. 37 धावा धावफलकावरती. बॉल तयार. यावेळेला पहा इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलं. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल ऍक्शन रिप्ले या बॉलचा. तिथे पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन अशा प्रकारचे तुम्हाला बॉल हाताळावे लागतील. यावेळेला पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे बरोबर यष्टांच्या मधोमध हा खेळाडू सापडलाय आणि तिथे पहा पंचांचं बोट आकाशाकडं LBW च्या माध्यमातून मिळतीये. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक विकेट. बॅट्समन बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ऋषी म्हात्रे यांना सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल केलेला आहे. 37 धावा धावफलकावरती. 14 बॉल मध्ये आता 14 करायच्या आहेत. चौदा बॉल मध्ये 14 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावा. बॉल टू रन समीकरण. बॉल तयार होतो. यावेळेला पहा पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय आणि इथे पहा नॉन स्ट्राइक एंडचा बॅट्समन आता त्यांच्या जवळ जातो आणि त्याला कान मंत्र देतोय की तुला आता चांगला खेळ दाखवावा लागेल. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 14 ची गरज. अमितनं कमबॅक करणं इथून मात्र सुरुवात केली आणि एक चांगलं कमबॅक त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला पहा यष्ट्यांच्या मागे विकेट किपर होते हे कुठेतरी बॅटर विसरले आणि त्यानंतर पहा पुढे येऊन हा फटका त्यांना सजवायचा होता. फटक्याला मिळालं अपयश. आणखीन एक विकेट मिळतीये बॉलिंग करणाऱ्या भगतवाडी या टीमला. बॅट्समन बाद झाला. समीकरण. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 14. संकल्प 11 श्री गणेश गिरवले टीमचे कॅप्टन. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. आपला निर्णय आमच्यापर्यंत अद्याप आला नाहीये. चला लगेचच बॅटिंग. यश थँक्यू. त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच संपल्यानंतर खऱ्या अर्थानं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. अर्थातच जर का आपण बघितलं पाकड्याचा पाडा या टीमला खऱ्या अर्थानं फिल्डिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं. समीकरण जाऊया मॅच कडे. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अमित यांच्या खांद्यावरती खरं तर ही जबाबदारी हे षटक हाताळण्याची सोपवलेली आहे. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल तयार होतो. यावेळेला पहा वेग प्रचंड होता. अमित गेल्यानंतर आता गणेश यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलंय आणि गणेशचा पहा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला
बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. जबरदस्त गोलंदाजी. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला इथून मात्र हाताळावे लागतील या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा यायचं असेल तर. समीकरण 11 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 11 चेंडू 14ची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. गणेश दरम्यानचा पुढचा बॉल. स्ट्रायकिंग इनवरती राज सध्या उभा आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका जवेवरती शांत राहावं लागतं बॅटर राजला. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्रायकिंग इनवरती नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राज आतापर्यंत या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 6 बॉल मध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अजूनही तो खेळपट्टीवरती खेळतोय. बॉलर आता तयार होईल पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा पंचांचं बोट आकाशाकडं. बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. बॅट्समन झाला बाद. यस डीजे. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. थँक्यू श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट उमेशदादा पाटील यांनी देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे स्पर्धेच्या अनुषंगाने आणि त्यांचं बॅनर आपल्याला पाहायला मिळालं नुकतं स्क्रीनवरती. 9 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 9 चेंडू 13 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश नामक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. शांत ठेवलं फलंदाजाला. 9 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. न्यू बॅटर स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय रोशन. यावेळेला देखील वेगवान बॉल. इथे पहा अपील मध्ये उत्साह तर आपल्याला पाहायला जरूर मिळाला परंतु इथे एकदा जरूर मिळणारा लेग बाईटच्या स्वरूपानं इथून मात्र ही एकदा आपण बघतो. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. टन टनाटन टन टन टारा 8 गेंदे चाहिए 12. 8 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. काय घडणार. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो गणेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी मात्र बॅटरला मोठ्या फटक्यांपासून खरं तर शांत ठेवलं. धावांना लगाम लावण्याचं काम ते इथून मात्र करत असताना आपल्याला बघायला मिळतात. बॉलर तयार. ओ काय बॉल होता. माझ्या मते हा बॉल आवडला असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनबिलेबल अप्रतिम यष्ट्यांचा वेध. दांडी गुल. बॅट्समन बाद. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. गणेश कम्मालीचं षटक हाताळत असताना काय गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. जिथे पहा प्रभावित केलं. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया आज लढतात. आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी इथून मात्र लढा देतात. आणि पहा चला प्लीज भरपूर वेळ घेता. 4 ओव्हर इथे जर का आपण बघितलं तर अजूनही आम्हाला भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळेच की का तुम्हाला थोडासा स्पीडअप करावा लागेल. भरपूर वेळ घेतं.
आता नवीन फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गणेश आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गणेश तयार होतात. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. स्ट्रायकिंग इनला अक्षय. बोल तयार. यावेळेला पहा वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जर हाताळला आणि बॉल हाताळल्यानंतर जर का आपण बघितलं तर गंटिंग साऊंड देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आणि तिथे पहा षटक आता संपलं. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. टीम मीटिंग नकोय भाऊ. चला टीम मीटिंग नकोय. पाण्याची मागणी केली जाते. आणि ते पहा ते सांगतायत की मी आता फिल्डिंग रिप्लेसमेंट खऱ्या अर्थानं त्या मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं नवीन फलंदाज. इथे जर का आपण बघितलं तर आपल्याला स्ट्रायकिंग वरती जरूर पाहायला मिळाला. परंतु आता नवीन फिल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 11ची गरज. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. मागच्या षटकामध्ये खरं तर जबरदस्त खेळ दाखवला गणेशांनी. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती अमित आपल्याला पाहायला मिळतात. इम्पॉर्टंट षटक हाताळण्यासाठी 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. काय करणार या मॅच मध्ये. जिथे मात्र पहा 51 धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा संघ सुरुवातीला त्यांचं वर्चस्व जरूर आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता मात्र पहा समीकरण आहे 6 मध्ये 11. गोलंदाजी मार्क वरती अमित. अमितचा हा बॉल वेग प्रचंड. परंतु इथे पहा लेग बाईटच्या रूपाने ही एक धाव आता मिळाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती 2 धावा तुम्हाला आता इथून मात्र कंप्लीट करावा लागतील. एक षटकार किंवा एक चौकार सुद्धा आपण मारला तरी सुद्धा हा सामना जिंकू शकाल. परंतु गोलंदाज एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट त्याने इथून मात्र जर घेतल्या तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. बॉल तयार होतो अमित केनी. यास डॉट बॉलची गरज होती बॉलिंग करणाऱ्या टीमला आणि तोच डॉट बॉल आता इथून मात्र आलाय. समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरणार आहे. सरावादरम्यान केलेला सराव तो एक फटका इथून तुम्हाला मारावा लागेल आणि तो फटका आता आलाय का. नाही 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 प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. अजून प्रयत्न करावा लागतील आणि त्यावेळेस तुम्हाला इथे यश मिळेल. या बॉलवरती तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. 3 बॉल मध्ये आता धावा करायच्यात 8. 3 चेंडू 8 धावांची गरज. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर इथे मात्र जे अवघड समीकरण वाटते ते सोपं. आखरी 2 गेंदे और जीत के लिए 6 रनों की जरूरत. काय घडणार आहे. 2 बॉल आणि 6 धावा. धडधड वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम टप्प्यात ही मॅच येऊन ठेपली आहे. काय घडणार आहे. कोणता संघ जिंकल. जियान 11 वल्लभ BKRCC भगतवाडी. बॉल तयार. या मॅचचा इम्पॉर्टंट बॉल होता आणि पहा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष होतोय. रत्नागिरी ते चिपळूण भावाने मारलाय उचलून 6 धावा आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. विजयाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन जर का आपण बघितलं तर बॅटर रोशनच्या बॅट मधून टीमचा कॅप्टन संघाचा नेता अभिनेता आणि त्याच्या बॅट मधून हा विनिंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि हा खरं तर सामना जिंकलाय. अभिनंदन. जियान 11 वल्लभ B या टीमने हा सामना जिंकला. वेल प्लेड आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच नेक्स्ट मॅच पगड्याचा पाडा